प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून आता भाजप नेते समरजित घाटगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर समरजित घाटगेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात आहेत। त्यामुळे याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून लोकसभा निवडणुकीचा याचा महायुतीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय। दरम्यान या शक्तीपीठ महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर 18 जूनला महामोर्चा काढण्यात येणार असून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याची माहिती समरजित घाटगे यांनी माध्यमांना दिली आहे। थोडंसं मला असं म्हणायचं की मीडियाने पण ते माहिती काढा की जिथून तो शक्तीपीठ मार्ग गेलाय तिकडच्या सगळ्या खासदारांवर महायुतीचा फटका पडलाय का असं काल कोणीतरी भाषणात बोललं। आणि जर तो फटका पडला असेल सगळ्याच खासदारकींना तर क्लिअर शेतकरी याच्यावर नाराज आहेत। आणि मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या 5 ते 6 विधानसभेच्या सगळ्या नेत्याने एकत्र करा। नेतृत्व हेतूचा काही विषय नाही आहे आणि सगळ्यांना एकत्र करून हा लढा आपण उभा करू। येत्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनाही मी भेटणार आहे आणि ऑलरेडी एक निवेदन मी सीएम साहेबांना दिलं होतं। आणि त्याच्यामुळे हे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे लोक एकत्र आली तर ह्याच्यावर निश्चित राज्य शासन विचार करून 2 आहे, एक तर तो रद्द करा आणि ऑप्शन नंबर 2 रूट तुम्ही चेंज करा। मी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी आहे। शेतकऱ्यांना भूमिहून मी होऊ देणार नाही। शाहू महाराजांचं घराणं म्हणून आणि स्वर्गीय राजांचे चिरंजीव म्हणून तो माझा कार्यक्षेत्र आहे आणि माझे शेतकरी भूमिहीन होतात हे मी कदापित होऊ देणार नाही। आणि त्याच्यामुळं ठामपणे येत्या काळामध्ये हा महामार्ग रद्द होऊन अल्टरनेटिव्ह रूट करण्यासाठी जे काय पावलं घ्यायला पाहिजे, जे काय सगळ्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जे काय पुढाकार घ्यायला पाहिजे त्यासाठी 100% मी पुढाकार घेईन एकोपा करण्यासाठी।